कधी असा विचार आलाय का मनात की जगातील एखाद्या अत्यंत श्रीमंत अब्जाधीशाची कल्पना करूया आपण. हां, असा माणूस ज्याच्याकडे सगळं काही आहे, अमर्याद सत्ता, प्रचंड बँक बॅलन्स. हो प्रचंड बँक बॅलन्स, खाजगी विमाने आणि जगातली प्रत्येक सुखसोयी त्याच्या पायाशी आहे. पण एक दिवस कोणताही मोठा घोटाळा झालेला नसताना किंवा कोणतीही आर्थिक अडचण नसताना तो माणूस अचानक सगळं सोडून देतो. अगदी तो आपला महाल सोडतो, आपला स्मार्टफोन कचऱ्यात फेकून देतो, महागडे कपडे काढून ठेवतो आणि कायमचा एका अज्ञात प्रवासाला जंगलात निघून जातो. ऐकायला एखाद्या हॉलिवूड सिनेमाची अतिशयोक्तीपूर्ण स्क्रिप्ट वाटते ना. हो ना, पण जवळपास 2600 वर्षापूर्वी एका खऱ्याखुऱ्या राजपुत्राने नेमकं हेच केलं. ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून पाहूया. एका माणसाला ज्याच्याकडे गमावण्यासारखं सगळं काही होतं, त्याला असं अचानक काय उमगलं की त्याने हे सगळं एका क्षणात सोडून देण्याचा निर्णय घेतला. हा एक खूपच रंजक प्रश्न आहे. आणि हे सगळं बोलण्याचं कारण म्हणजे उद्या मंगळवार 31 मार्च 2026 रोजी महावीर जयंती आहे. नक्कीच. आणि आजची आपली ही सखोल चर्चा केवळ एका धार्मिक तारखेची किंवा उत्सवाची माहिती देण्यासाठी नाहीये. आपल्याला एका अशा तत्वज्ञानाचा शोध घ्यायचा आहे जे आजच्या या प्रचंड ताणतणावाच्या, हसल कल्चरच्या आणि सततच्या स्पर्धेच्या जगात खऱ्या अर्थाने शांततेचा शॉर्टकट ठरू शकतं. यातली सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे हा प्रवास केवळ एका व्यक्तीचा नाहीये. जेव्हा आपण भगवान महावीरांचा विचार करतो तेव्हा ती केवळ इतिहासाच्या पानांवर नोंदवलेली एक घटना राहत नाही. तो मानवी मनावर आणि मानवी इच्छांवर विजय मिळवण्याचा एक अत्यंत सखोल आणि अभूतपूर्व असा प्रयोग. अगदी बरोबर, एक मानसशास्त्रीय प्रयोग होता तो. त्यांनी मांडलेले विचार हे कोणत्याही एका विशिष्ट गटापुरते किंवा काळापुरते मर्यादित नाहीत. म्हणजे ते आजच्या काळालाही लागू होतात. 100%. किंबहुना आज 2026 मध्ये जेव्हा आपण सगळेच माहितीच्या आणि ताणतणावाच्या ओझ्याखाली दबलेले आहोत, तेव्हा हे विचार एक परिपूर्ण आणि संतुलित जीवन जगण्याचा सर्वात प्रगत असा वैश्विक मार्ग दाखवतात. अगदी बरोबर. आणि यामागची मूळ प्रेरणा खऱ्या अर्थाने समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. थेट इसवी पूर्व 599 मध्ये कुंडलपूर नावाच्या ठिकाणी. हो, कुंडलपूर. भगवान महावीर हे जैन धर्मातील 24वे तीर्थंकर होते. त्यांचा जन्म कुंडलपूर येथे राजा सिद्धार्थ आणि राणी त्रिशला यांच्या पोटी झाला. तेव्हा त्यांचं नाव होतं वर्धमान. जन्माने राजकुमार होते ते. हो, पण वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी त्यांनी सर्व ऐहिक सुखांचा त्याग करून आध्यात्मिक मार्ग निवडला. आता इथे मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. कोणती? वयाची 30 वर्ष म्हणजे हा काही किशोरवयीन बंडखोरीचा काळ नव्हता. नक्कीच नाही. तो एक अत्यंत परिपक्व असा निर्णय होता. पण राजवाड्याची सुरक्षित भिंत ओलांडून अज्ञात प्रवासाला सुरुवात करणं, हे सगळं सोडून देण्यामागे नेमकी काय मानसिकता असेल? मी विचार करत होतो की असं काय घडलं असेल. बाह्य जगातील सर्व सुखसोयी ह्या माणसाला तात्पुरता आनंद देऊ शकतात हे त्यांना वयाच्या 30व्या वर्षापर्यंत पूर्णपणे समजून चुकलं होतं. मी नेहमी सांगत असते की जेव्हा तुमच्याकडे सर्व काही असतं तेव्हा तुम्हाला हे स्पष्टपणे दिसतं की ह्या भौतिक वस्तूंमध्ये शाश्वत अशी कोणतीही गोष्ट नाही. बरोबर. त्यांनी जो मार्ग निवडला तो अत्यंत खडतर होता. त्यांनी तब्बल 12 वर्ष अत्यंत कठोर तपश्चर्या. 1 मिनिट, 12 वर्ष? हो, 12 वर्ष तपश्चर्या, संयम आणि ध्यान केलं. बापरे. इथेच मला तो सगळ्यात मोठा धक्का बसतो. 12 वर्ष. आजच्या काळात आपल्याला 10 मिनिटे आपला फोन बाजूला ठेवून नुसतं स्वतःच्या विचारांसोबत बसायला सांगितलं तरी आपली अस्वस्थता वाढते. अगदी खरंय. अनेक लोक 10 दिवसांच्या विपश्यना शिबिरातून पळून येतात. कारण स्वतःच्या मनातील गोंधळाचा सामना करणं त्यांना असह्य होतं. आणि इथे आपण 12 वर्षांच्या अत्यंत शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या वेदनादायी तपश्चर्येबद्दल बोलतोय. मला एक सांगा, 12 वर्षांचा हा काळ केवळ जंगलात बसून काहीतरी नवीन ज्ञान मिळवण्यासाठी होता? म्हणजे एखाद्या युनिव्हर्सिटीच्या डिग्रीसारखं? अजिबात नाही. तो बाहेरून आत जाण्याचा प्रवास होता. म्हणजे ते कोणतीही बाह्य माहिती किंवा बौद्धिक ज्ञान गोळा करत नव्हते. जर आपण हे एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की माणसाला या बाह्य जगावर किंवा इतर लोकांवर नियंत्रण मिळवणं सोपं वाटतं. हो, एखादं साम्राज्य जिंकता येतं सहज. पण स्वतःच्याच मनातील विचारांच्या वादळांवर, स्वतःच्या भीतीवर, असुरक्षिततेवर आणि इच्छांवर नियंत्रण मिळवणं हे जगातलं सर्वात कठीण काम आहे. खरंय. या 12 वर्षांत
महावीरांनी स्वतःच्या प्रत्येक सूक्ष्म इच्छेवर आणि प्रत्येक भावनेवर विजय मिळवला. आणि या साधनेनंतर त्यांना जे प्राप्त झालं त्याला केवल ज्ञान म्हणजेच पूर्ण ज्ञान असं म्हटलं जातं. केवळ ज्ञान. हो, ही काही आकाशातून पडलेली जादू नव्हती, तर ती स्वतःच्या मनावर मिळवलेल्या आंतरिक विजयाची सर्वोच्च आणि अत्यंत स्पष्ट अशी मानसिक अवस्था होती, जिथे कोणताही गोंधळ नाही, फक्त निखळ सत्य आहे. म्हणजे तो स्वतःच्याच मनावर मिळवलेला एक परिपूर्ण विजय होता. आता इथे विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. 12 वर्षांच्या या तपश्चर्येनंतर आणि केवल ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांनी हे सगळं ज्ञान फक्त स्वतःपुरतं मर्यादित ठेवलं नाही. नाही, ते जंगलातच राहिले नाहीत. त्यांनी समाजाला जो मार्ग दाखवला त्याची एक अतिशय स्पष्ट रचना त्यांनी निर्माण केली. साधू, साध्वी तसंच सामान्य गृहस्थांसाठी त्यांनी काही आचरण नियम व्यवस्थित मांडले. बरोबर. दुसरा सत्य, तिसरा अस्तेय, चौथा ब्रह्मचर्य आणि पाचवा अपरिग्रह. आणि सोबतच करुणा हा या सर्वांचा गाभा आहे. पण हे शब्द आजच्या काळात थोडे पुस्तकी वाटतात. आपण एकामागून एक या तत्वांची आजच्या काळातील प्रासंगिकता तपासून पाहूया. काय वाटतं? नक्कीच. हे 5 नियम म्हणजे मानवी मानसिकतेला संतुलित ठेवणारे 5 भक्कम स्तंभ आहेत. आणि ते केवळ पुस्तकी नाहीत तर अत्यंत व्यावहारिक आहेत. ठीक आहे. तर पहिल्या नियमापासून सुरुवात करूया. अहिंसा. कोणत्याही जीवाला मन, वचन आणि कर्माने म्हणजे विचार, शब्द आणि कृतीने त्रास न देणे. आता इथे माझा एक थेट प्रश्न आहे. विचारा. सामान्यतः आपल्याला वाटतं की शारीरिक इजा न पोचवणे किंवा मारामारी न करणे म्हणजे अहिंसा. मी कोणाला मारत नाही म्हणजे मी अहिंसक आहे. हा आपला नेहमीचा समज असतो. या सोशल मीडियाच्या काळात जिथे एखाद्याला ट्रोल करणे, शब्दांनी खाली खेचणे किंवा कमेंट्समध्ये द्वेष पसरवणे हे अगदी रोजचं झालं आहे. हो, अगदीच. तिथे ही मानसिक आणि शाब्दिक अहिंसा खरंच पाळता येण्यासारखी आहे का? हा विरोधाभास आजच्या काळात खूप प्रकर्षाने जाणवतो. आज आपण शारीरिकदृष्ट्या कदाचित कमी हिंसक असू, पण शाब्दिक आणि मानसिक पातळीवर प्रचंड हिंसक झालो आहोत. हो ना. जेव्हा तुम्ही सोशल मीडियावर एखाद्या व्यक्तीला जाणीवपूर्वक अपमानास्पद कमेंट करता, तेव्हा तुम्ही केवळ त्या व्यक्तीला दुखावत नसता, मग तर तुम्ही स्वतःच्या मनातही तोच द्वेष आणि तोच विषारीपणा निर्माण करत असता. महावीरांची अहिंसा ही इतकी सूक्ष्म आहे की ती तुमच्या विचारांमधला द्वेषसुद्धा नाकारते. अरे बापरे. कारण हिंसेची सुरुवात ही कृतीतून होत नाही, ती विचारांतून होते. जेव्हा तुम्ही मनाने कोणाचं वाईट चिंतत नाही, तेव्हा तुमच्या स्वतःच्या मनातला ताण किंवा तुमची स्वतःची अस्वस्थता निम्म्याने कमी होते. म्हणजे अहिंसा ही दुसऱ्यावर केलेली कृपा नाहीये. अजिबात नाही. ती स्वतःच्या मनाला शांत ठेवण्याची एक अत्यंत प्रगत पद्धत आहे. हे खूपच सखोल आहे. म्हणजे आपण जे बोलतो किंवा जे लिहितो त्यातून जर समोरच्याचं मानसिक स्वास्थ्य बिघडत असेल तर ती सुद्धा हिंसाच आहे. आणि त्या हिंसेचा पहिला बळी आपण स्वतःच असतो. अगदी बरोबर. दुसरा नियम आहे सत्य. नेहमी सत्य बोलणे. आजच्या काळात जिथे कॉर्पोरेट PR, डीप फेक्स आणि खोटे नॅरेटिव्ह सेट केले जात आहेत, तिथे सत्य बोलणे हे एक धाडसाचं काम झालंय. आणि सत्याचा मानसिक आरोग्याशी थेट संबंध आहे. तो कसा काय? खोटं बोलण्यासाठी प्रचंड ऊर्जा खर्च करावी लागते. तुम्ही काय खोटं बोललात हे तुम्हाला सतत लक्षात ठेवावं लागतं. तुमच्या मेंदूवर तो एक अतिरिक्त ताण असतो. म्हणजे तो कॉग्निटिव्ह लोड वाढतो. हो. सत्य बोलणारा माणूस या कॉग्निटिव्ह लोडमधनं पूर्णपणे मुक्त असतो. तो हलका असतो. हे मला पटतंय. आता तिसरा नियम आहे अस्तेय. इतरांचे काही न चोरणे. आता चोरी म्हणजे फक्त कोणाचे पैसे किंवा वस्तू चोरणे असाच अर्थ आपण घेतो. पण आजच्या ऑफिसच्या राजकारणात एखाद्या सहकार्याच्या कामाचे श्रेय लाटणे ही सुद्धा एक प्रकारची चोरीच नाही का? 100%. अस्तेय म्हणजे केवळ भौतिक वस्तूंची चोरी नव्हे, तर कोणाचा वेळ चोरणे, कोणाचे विचार चोरणे. किंवा तुम्ही म्हणालात तसं कोणाचं क्रेडिट चोरणे. हो, हे सगळं यात येतं. हा नियम मुळातच तुम्हाला स्वतःच्या पात्रतेवर विश्वास ठेवायला शिकवतो. जे तुमचं नाही ते मिळवण्याची हाव सोडायला लावतो. क्या बात आहे. त्यानंतर येतो चौथा नियम, अब्रह्मचर्य. याचा सर्वसाधारण अर्थ इंद्रियांचे आणि मनावर नियंत्रण ठेवणे असा दिला आहे. होय, आणि याला आजच्या परिप्रेक्ष्यात अटेन्शन इकॉनॉमीशी जोडून पाहता येईल. अटेन्शन इकॉनॉमी? हो. आज आपले डोळे, आपले कान सतत काहीतरी नवीन माहिती किंवा नवीन मनोरंजन शोधत असतात. आपण सतत सोशल मीडियावर स्क्रोल करत असतो, रील्स बघत असतो. हे काय आहे? हा इंद्रियांचं गुलाम होणंच आहे. ब्रह्मचर्य किंवा संयम म्हणजे या सर्व बाह्य उद्दीपनांवर नियंत्रण मिळवणे.
म्हणजे आपलं लक्ष कुठे द्यायचं आणि कुठे नाही हे स्वतः ठरवण्याची ताकद निर्माण करणे. अगदी तेच. आणि आता आपण येऊया 5व्या आणि सर्वात आव्हानात्मक नियमाकडे, अपरिग्रह. हा खूप महत्वाचा आहे. गरजेपुरतेच ठेवणे आणि जास्त वस्तूंची इच्छा न ठेवणे. इथे मला खरोखरच एक मोठा व्यावहारिक प्रश्न पडतो. विचारा ना. आपण जर आजच्या आधुनिक जगात जगतोय तर अपरिग्रह म्हणजे काय? सगळं सोडून द्यायचं, घर, गाडी, बँक बॅलन्स सोडून हिमालयात जायचं का? जर एखाद्या स्टार्टअपच्या संस्थापकाने मला आता जास्त काही नकोच आहे असा विचार केला तर त्याची कंपनी वाढेल कशी? जर आपल्यात हाव किंवा महत्वाकांक्षा नसेल तर प्रगती कशी होईल? अर्थव्यवस्थेचं चक्रच थांबेल ना. यावरून एक अत्यंत महत्वाचा प्रश्न निर्माण होतो आणि हा गैरसमज अनेकांना असतो बरं का. म्हणजे हा गैरसमज आहे. हो, महावीरांचा उद्देश माणसाला सर्वस्व सोडायला लावून भिकारी बनवणं किंवा समाजाची प्रगती थांबवणं हा अजिबात नव्हता. त्यांचा मूळ उद्देश माणसाला वस्तूंच्या गुलामगिरीतून मुक्त करणं हा होता. गुलामगिरीतून मुक्त करणं. हो, अपरिग्रह म्हणजे वस्तूंचा अभाव नाही, तर वस्तूंबद्दलच्या लोभाचा आणि मालकीच्या अहंकाराचा अभाव. म्हणजे वस्तू असण्याला विरोध नाही, पण त्या वस्तूने आपल्याला नियंत्रित करण्याला विरोध आहे. अगदी तसंच. एक साधं उदाहरण घेऊ. सांगा. समजा तुमच्याकडे एक खूप महागडी गाडी आहे. ती गाडी चालवणं किंवा तिचा उपयोग करणं यात काहीच गैर नाही. पण जर त्या गाडीला एक छोटासा ओरखडा आला, आणि त्यामुळे तुमची रात्रभराची झोप उडाली. हो, तुमचा रक्तदाब वाढला, तर याचा अर्थ काय? याचा अर्थ तुम्ही त्या गाडीचे मालक नाही आहात, तर ती गाडी तुमची मालक झाली आहे. बापरे, हे खूपच अचूक उदाहरण आहे. आज आपण अति-उपभोगवादाच्या जगात जगतो आहोत. नवीन फोन आला की तो घ्यायचाच. शेजाऱ्याने मोठी गाडी घेतली की आपण त्याहून मोठी गाडी घ्यायची. हो ना, एक सततची स्पर्धा सुरू असते. या साठमारीत आपण वस्तू विकत घेत नाही, तर आपले ताणतणाव आणि आपली मानसिक असुरक्षितता विकत घेत असतो. तुम्ही महत्वाकांक्षी नक्की असा, नवीन गोष्टींची निर्मिती करा, पण त्या यशाचे किंवा संपत्तीचे गुलाम होऊ नका. जेव्हा तुम्ही गरजेपुरतंच स्वतःकडे ठेवता आणि बाकीच्या गोष्टींबद्दलचा अतिरिक्त मोह सोडता, तेव्हा तुम्ही मानसिकदृष्ट्या प्रचंड हलके आणि स्वतंत्र होता. हे खरंच डोळे उघडणारं आहे. तुम्ही वस्तूचे मालक आहात की वस्तू तुमची मालक आहे, हा विचार मुळापासून हादरवणारा आहे. होय ना? आता या सर्व वैयक्तिक आणि अत्यंत आंतरिक अशा शिकवण्यांचा विचार करता मला एका मोठ्या विरोधाभासाकडे वळायचे. कोणता विरोधाभास? जर हे तत्वज्ञान इतकं वैयक्तिक आहे, स्वतःच्या आत डोकावण्याबद्दल आहे आणि अपरिग्रहाच्या म्हणजेच कमीत कमी गोष्टींमध्ये जगण्याच्या संकल्पनेवर आधारित आहे, तर मग उद्या 31 मार्च 2026 रोजी जो उत्सव साजरा होणार आहे त्याचे स्वरूप असे का आहे? म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे? आपल्या स्रोतानुसार महावीर जयंती हा केवळ एक शांततेचा दिवस नाहीये. या दिवशी जैन मंदिरे अतिशय सुंदर सजवली जातात. भगवान महावीरांची विशेष पूजा आणि अभिषेक केला जातो. ब्रिटानिकाच्या नोंदीनुसार दोन्ही प्रमुख जैन पंथांमध्ये महावीर जयंती अतिशय उत्साहात आणि सार्वजनिक मिरवणुकांसह साजरी केली जाते. हो, ज्याला रथयात्रा असे म्हणतात. मग जर सगळं काही सोडून देण्याचा हा मार्ग आहे, तर मग इतक्या भव्य सार्वजनिक मिरवणुका आणि रथयात्रा का? हा विरोधाभास नाही का? वरवर पाहता तसं वाटू शकतं, पण मुळात हा उत्सव एका व्यक्तीचा अहंकाराचा किंवा त्यांच्या भौतिक संपत्तीचा नाहीये. मग कशाचा आहे? जेव्हा समाजात एखादा विचार टिकून ठेवायचा असतो, तेव्हा त्याला एका सामूहिक आचरणाची गरज असते. या सार्वजनिक मिरवणुका आणि रथयात्रा म्हणजे केवळ धार्मिक प्रथा नाहीत, तर त्या अहिंसा, सत्य आणि करुणा या मूल्यांचे समाजात सामूहिक प्रकटीकरण करण्याचे एक अत्यंत प्रभावी माध्यम आहेत. जेव्हा हजारो लोक एकत्र येतात, तेव्हा ते त्या विचारांची ऊर्जा एकमेकांमध्ये संक्रमित करत असतात. आणि या उत्सवाच्या स्वरूपात मला आणखी एक गोष्ट प्रकर्षाने वेगळी जाणवते. कोणती? सामान्यतः आजच्या काळात आपण बघतो की पार्टी किंवा उत्सव म्हणजे स्वतःसाठी उपभोग घेणे, स्वतःचे पैसे स्वतःच्याच मजेसाठी खाण्यापिण्यावर आणि मनोरंजनावर उधळणे. अगदी बरोबर. पण महावीर जयंतीच्या या उत्सवाचा केंद्रबिंदू हा पूर्णपणे वेगळा आहे. या दिवशी मोठ्या प्रमाणावर दानधर्म केला जातो. महावीरांच्या जीवनावर आधारित प्रवचने आणि कार्यक्रम आयोजित करून त्यांच्या शिकवणींचा प्रसार केला जातो. म्हणजे इथे उत्सव साजरा करण्याची पद्धत ही घेण्यावर किंवा उपभोगण्यावर नाही, तर देण्यावर आणि शिकण्यावर आधारित आहे. हाच तर तो अपरिग्रहाचा प्रत्यक्ष प्रयोग आहे. हा सण आपल्याला आठवण करून देतो की खरी समृद्धी ही संपत्ती साठवण्यात नाही,
तर ती वाटण्यात आहे. दातृत्वात आहे. अगदी. जेव्हा तुम्ही स्वतःजवळचं काहीतरी दुसऱ्याला देता तेव्हा तुम्ही नकळतपणे स्वतःच्या लोभावर एक छोटासा विजय मिळवत असता. हा उत्सव एका महान विचाराचा उत्सव आहे, ज्याने माणसाला अधिक माणूस बनवण्याचा मार्ग दाखवला. मंदिरे, रथयात्रा आणि 2500 वर्षांपूर्वीच्या या इतिहासाच्या पलीकडे जाऊन उद्या 31 मार्च 2026 रोजी सकाळी उठून लोकल ट्रेनची गर्दी सहन करणारा, ऑफिसमध्ये टार्गेट्सच्या तणावाखाली असणारा किंवा व्यवसायात सतत जीवघेण्या स्पर्धेला तोंड देणाऱ्या एका सामान्य माणसासाठी या तत्त्वज्ञानाचा दैनंदिन आयुष्यात नेमका काय उपयोग आहे? याच ठिकाणी या तत्त्वज्ञानाची खरी ताकद आणि आधुनिक प्रासंगिकता दिसून येते. हे महावीरांचा खरा संदेश अतिशय साध्या शब्दांत सांगितला आहे. काय आहे तो? राग कमी करा, लोभ सोडा, सर्व जीवांचा आदर करा, साधेपणाने जगा आणि मन शुद्ध ठेवा. आजच्या धावपळीच्या जगात जिथे आपण सगळेच एका अदृश्य स्ट्रेस आणि अँझायटीच्या महापुरात वाहत आहोत, तिथे हे विचार एखाद्या लाईफ जॅकेटसारखे काम करतात. अगदी तसंच. म्हणजे आजकाल आपण जे मिनिमलिझमबद्दल खूप वाचतो, कमीत कमी वस्तूंमध्ये जगण्याचा जो एक नवा ट्रेंड जगभरात आलाय, किंवा लोक अँटी स्ट्रेस मॅनेजमेंटचे कोर्सेस करण्यासाठी हजारो रुपये खर्च करतात. डिजिटल डिटॉक्स करतात. हो, डिजिटल डिटॉक्स. भगवान महावीरांनी दिलेला हा मार्ग म्हणजे या सगळ्या आधुनिक समस्यांवरचं सर्वात जुनं, मोफत आणि अत्यंत प्रभावी असं मूळ मॉडेलच आहे. अगदी तंतोतंत. महावीरांनी हे आधीच ओळखले होते की खरे सुख हे बाहेरच्या जगात किंवा भौतिक वस्तूंमध्ये किंवा दुसऱ्यांकडून मिळणाऱ्या मान्यतेत कधीच सापडू शकत नाही. ते आपल्या मनाच्या शांततेत दडलेले आहे. हो, सर्वात महत्त्वाचा आणि अर्क काढण्यासारखा निष्कर्ष हाच आहे की खरी शक्ती म्हणजे जगातील इतर लोकांवर सत्ता गाजवणे नाही. जो माणूस स्वतःच्या अमर्यादित इच्छांवर, स्वतःच्या रागावर आणि स्वतःच्या अहंकारावर नियंत्रण मिळवतो, तोच या जगातला खरा आणि सर्वात मोठा विजेता असतो. बाह्य जगातील विजय हा नेहमीच तात्पुरता असतो. आज तुमची सत्ता आहे, उद्या ती दुसऱ्या कोणाची तरी असेल. पण स्वतःच्या मनावर मिळवलेला विजय हा शाश्वत असतो. तो तुमच्याकडून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. अगदी 100%. आपण या सखोल चर्चेच्या अगदी शेवटाकडे आलो आहोत. आपण एका अशा विलक्षण प्रवासाचा धांडोळा घेतला जो खरोखरच थक्क करणारा आहे. इसवी सन पूर्व 599 मध्ये जन्मलेला एक राजपुत्र, ज्याने वयाच्या 30व्या वर्षी अमर्याद सत्तेचा आणि सुखाचा केलेला तो महात्याग, त्यानंतरची ती 12 वर्षांची अंगावर काटा आणणारी खडतर तपश्चर्या, स्वतःच्या मनातील प्रत्येक कोलाहलावर मिळवलेला तो विजय आणि त्यातून प्राप्त झालेले केवल ज्ञान. खरंच विलक्षण आहे हे सगळं. त्यांनी जगाला दिलेली अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रहासारखी ती मूलभूत तत्वे, जी केवळ धार्मिक नियम नसून आज 2026 मध्ये आपल्या जगातील ताणतणाव, हिंसा आणि स्पर्धा कमी करण्यासाठी मानवी मानसशास्त्राचा एक परिपूर्ण मास्टर क्लास आहेत. आणि म्हणूनच उद्याचा दिवस हा केवळ कॅलेंडरवरची एक सुट्टी किंवा एक पारंपरिक सण म्हणून न पाहता स्वतःच्या आत डोकावण्याची एक संधी म्हणून आपण पाहायला हवा. आणि हीच ती संधी आहे. आजची ही चर्चा संपवताना हा संपूर्ण विचार एका प्रत्यक्ष कृतीत कसा उतरवता येईल यावर एक शेवटचा मुद्दा मांडायचा आहे. जर या संपूर्ण तत्त्वज्ञानाचा गाभा हाच आहे की खरी ताकद ही इतरांवर नियंत्रण मिळवण्यात नसून स्वतःच्याच इच्छांवर नियंत्रण मिळवण्यात आहे, तर आजच्या या क्षणी अशी कोणती एक गरज किंवा इच्छा आहे जिचा आपण आज एका दिवसासाठी का होईना स्वेच्छेने त्याग करू शकतो? खूपच छान विचार आहे हा. ती एखादी अनावश्यक ऑनलाईन खरेदी करण्याची तीव्र इच्छा असेल, सोशल मीडियावर एखाद्याला चिडून देण्याची तीक्ष्ण प्रतिक्रिया असेल, किंवा आपला एखादा छोटासा न दुखावणारा अहंकार असेल. कोणतीही एक छोटीशी गोष्ट, कदाचित एका छोट्याशा अपरिग्रहाच्या कृतीतून, त्या एका क्षणाच्या संयमातून, त्या आंतरिक शांततेची आणि केवलज्ञानाची एक अत्यंत लहानशी पण खरीखुरी झलक अनुभवता येईल. यावर नक्की विचार करा.